ह्या रस्त्यावर कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट झाले, किती लोकांचे जीव गेले. तर आमची तिथे टीम पोहोचल्यावर आम्हाला ते दिसलं, तर आम्ही एक विचार केला की हे आपल्याला गड्डा बुजवायचा आहे. तर आम्ही सगळ्यांनी मटेरियल आणलं. मटेरियल आणल्यावर आजूबाजूचा जो कचरा होता पुरा साफ करून टाकला. आणि आम्ही आजूबाजूचे लोक मला म्हणायचे की तुम्ही इथं काय करू राहिले. आम्ही म्हटलं की हे जे तुम्हाला गड्डा दिसून आला याच्यामुळं किती लोकांचे जीव गेले, किती लोकांचे घर उसवसं झाले. त्या कारणामुळं आमची टीम इथं आलेली आहे. आम्ही साफसफाई करून राहिलो आणि ते जो गड्डा हा बुजवत आहे. ते म्हणत आहे तुम्ही सरकारचे लोक आहात का. ते म्हटलं आम्ही सरकारचे लोक नाही, आम्ही समाजसेवेसाठी काम करतो, समाजासाठी काम करतो. तर ते म्हणाले थांबा, आम्ही पण तुम्हाला मदत करू लागतो. त्यांनी पण आम्हाला मदत करू लागली. आणि दादा आम्ही समाजसेवेसाठी काम करतो, फ्रीसाठी काम करतो, पैशासाठी काम करत नाहीत. तर तुम्ही एक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. यूट्यूब बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये आमच्याबद्दल थोडंसं काहीतरी लिहा. मित्रांनो बघा, काम चालू आहे आणि पुरं क्लीन करू. पहिले जसा रस्ता होता का तसा दिसत होता. आता बघा सहजपणे ऑटो टू व्हीलर जाऊ शकून राहिले. बघा दादा किती लोकांचे इथं जीव गेले, किती लोकांचे घरं बरबाद झाले आणि किती लोकांचे तंगडे तुटले दादा ह्या गोष्टीमुळं. तर दादा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आशीर्वाद सदैव तसाच राहू द्या. अशीच तुम्हाला व्हिडिओ मिळतील. तर दादा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकमधून फॉलो करायला विसरायचं नाही. धन्यवाद दादा. बघा आता किती सुंदर दिसत आहे. आता सहजपणे ऑटो टू व्हीलर सगळं जाऊ शकते दादा. बघा फॉलो करा, शेअर करा.